शेतकऱ्यांविषयीची मोठी बातमी आहे। संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांना फक्त 77 रुपयांचा पीक विमा मिळालाय। शेतकऱ्यांची पीक विम्याच्या नावाने चेष्टा केली जाते का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। पीक विम्याच्या रकमेने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। जर आपण बघितलं तर पीक विमा हा जर पिकांची नासूक झाली तर त्याच्यासाठी मिळणारा हा विमा आहे। मात्र आपण जर विचार केला तर पीक पेरणी करण्यासाठी एका रोजंदारीवर जर कोणाला बोलवलं तर त्याचाही रोजंदारी 300-400 रुपये एका दिवसाची असते। त्याच्यापेक्षाही जास्त रोजंदारी त्या व्यक्तीला द्यावी लागते आणि अशामध्ये पीक विम्याच्या नावावर फक्त 77 रुपये म्हणजे 100 रुपये सुद्धा नाही तर 77 रुपयांचा पीक विमा शेतकऱ्याला दिल्याची माहिती समोर येते। त्यामुळे शेतकऱ्यांची चेष्टा चालवलेली आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि पीक विम्याच्या या रकमेने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। सरकारने आम्हाला काल 50 रुपये म्हणून विमा दिलेला आहे। त्या 50 रुपयामध्ये बियाणांना लावायचं जे प्रोटेक्शन म्हणजे गावच्या सुद्धा येत नाही, अशा प्रकारे सरकारने आम्हाला 50 रुपये देऊन आमची थट्टा मांडली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।